नमस्कार मित्रांनो, GK24 मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेबाबत शासनाने काय आदेश दिलेत, या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला कोणते एक महत्त्वाचे काम करावे लागेल, या सगळ्या मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। जसे की आपल्याला माहितच आहे की शासनाची एक नवीन योजना सुरू झाली आहे, जिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आणि या योजनेतून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत। आणि काहींचा असा प्रश्न आहे की या योजनेसाठी सगळेच पात्र आहेत का? तर नाही मित्रांनो, सगळे या योजनेसाठी पात्र नाही आहेत। फक्त ते व्यक्तीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत। या व्यतिरिक्त कोणीही या योजनेसाठी पात्र नाही। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे। तर निश्चितच मित्रांनो, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत ई-KYC करावी लागणार आहे। मी परत एकदा सांगतो, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर 30 सप्टेंबर पर्यंत तुमच्या गॅसची ई-KYC करून घ्या। 30 सप्टेंबर ही ई-KYC करण्याची शेवटची तारीख आहे आणि जर तोपर्यंत तुम्ही ई-KYC केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि जर तुमचा प्रश्न असेल की ई-KYC नेमकी कशी करायची, तर काहीच नाही मित्रांनो, आपले गॅसचे पुस्तक आणि आधार कार्ड घेऊन आपल्या गॅस एजन्सी ऑफिसवर जा। तेथे तुम्हाला 5 मिनिटात ई-KYC करून देतील आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल। सोबतच मला आणखी एक गोष्ट यात ऍड करायची आहे, ती म्हणजे या योजनेत तुम्हाला गॅस भरायच्या वेळेस पूर्ण पैसे भरावे लागणार आहेत आणि नंतर ते पूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। हे सांगायचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना याबाबत संभ्रम आहे। त्यांना वाटतं की थेट सिलेंडर मोफत मिळणार आहे, पण तसं नाही मित्रांनो। याचे पहिले तुम्हाला पैसे भरावे लागणार आणि नंतर ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर ही होती आजची महत्त्वाची माहिती। जर तुम्हाला या योजनेबाबत काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आम्ही तुमचे शंकेचे निराकरण नक्की करू आणि यासोबतच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।